नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन हे आलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये पेमेंटचा भरणा हा कशा पद्धतीने करायचा आणि यामध्ये आपणास कोणती चूक ही करायची नाही त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर यामध्ये सर्वात आपणास पहिली चूक ही कोणती करायची नाही ती म्हणजे आपणास कोणत्याही फेक वेबसाईटला जाऊन पैशाचा भरणा हा करायचा नाही किंवा आपल्या मोबाईलवर फेक लिंकसुद्धा येऊ शकतात की या लिंकद्वारे आपण पैशाचा भरणा हा करा म्हणून। तर आपणास ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची महावितरणची ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या ठिकाणी आपणास पेमेंटचा भरणा हा करायचा आहे। तर लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। तर येथे आल्याच्यानंतर आपणास येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्यानंतर आपणास आपला जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक येथे टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथे लाभार्थी क्रमांक हा दाखवला जाईल। त्यानंतर आपणास येथे लाभार्थीचे नाव परत एकदा चेक करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपणास ही माहिती येथे एकदा तुम्ही वाचून घ्या। त्यानंतर आपणास येथे रक्कम भरणा करा याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर परत अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल। तर आपणास खाली येथे स्क्रोल डाऊन करायचे आहे। त्याचप्रमाणे पैशाचा भरणा करता वेळेस आपणास ह्या ज्या काही अटी येथे देण्यात आलेल्या आहे ह्या अटी तुम्ही एकदा वाचून घ्या। तर मी जे काही ह्या अटी आहे ह्या अटी वाचून आपणास दाखवल्या तर व्हिडिओ हा खूप मोठा होईल। त्यानंतर मी येथे हा जो काही चौकोन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचे आहे आणि भरणा करा याच्यावर आपणास क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपणास पेमेंट गेटवेकडे रिडायरेक्ट केले जाईल। त्यानंतर आपणास येथे बेनिफिशरी नेम परत एकदा दाखवले जाईल। त्यानंतर आपला जो काही बेनिफिशरी नंबर आहे तो सुद्धा येथे दाखवला जाईल आणि जी काही भरणारी रक्कम असेल ती भरणारी रक्कम सुद्धा आपणास येथे दाखवली जाईल। तर यामध्ये आपण कोणत्याही एका माध्यमातून येथे पेमेंटचा भरणा करू शकतात। इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट, कॅश कार्ड, UPI। तर मी UPI द्वारे येथे पेमेंट करणार आहे। तर UPI हे मी सिलेक्ट केलेले आहे। UPI हे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपणास येथे सिलेक्ट वन यामध्ये UPI आणि UPI QR असे दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील। तर मी येथे UPI हे ऑप्शन निवडतो। त्यानंतर येथे SBI ePay हा जो काही गोलाकार वर्तुळ दिसत आहे याच्यावर क्लिक करून सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण UPIच्या कोणत्याही एका माध्यमातून यामध्ये पेमेंट करू शकतात। तर येथे आपण आपला UPI ID टाकून सुद्धा पेमेंट करू शकतात किंवा आपण येथे UPI QR हे ऑप्शन निवडून आपणास UPI QR द्वारे आपण येथे पेमेंट करू शकतात। तर मी UPI QR हे सिलेक्ट केलेले आहे आणि येथे पे नाव या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर हा QR कोड फोनपेच्या स्कॅनरद्वारे आपणास येथे हे स्कॅन करून पेमेंट हे आपणास येथे करायचे आहे। पेमेंट करता वेळेस आपणास हे पेज रिफ्रेश किंवा क्लोज करायचे नाही, ही गोष्ट आपणास यामध्ये लक्षात ठेवायची आहे। तर मी येथे हा बारकोड फोनपेमधून स्कॅन करून घेतो। तर येथे थोडासा वेट करायचा आहे। त्यानंतर अशा प्रकारची एक अर्ज आणि पोहोच पावती आपल्याला पेमेंटची आपणास येथे पाहायला मिळेल। तर यामध्ये भरणारी रक्कम त्याचप्रमाणे आपला MKID नाव दाखवेल। त्यानंतर आपणास ही जी काही पावती आहे ही इथे प्रिंट करून घ्यायची आहे किंवा आपणास ही पोहोच पावती आपल्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवायची आहे। पेमेंटचा भरणा हा केल्याच्यानंतर आपणास परत येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे आणि आपला परत येथे लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आता येथे A1 अर्ज सादर केला अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल आणि येथे खाली आपणास सुरुवातीला जे काही पैशाचा भरणा करा अशा प्रकारे दाखवत होते ते ऑप्शन येथून निघून जाईल।
पैशाचा भरणा हा केल्याच्या नंतर आपणास आपल्या अर्जाची स्थिती याच वेबसाईटला ही चेक करायची आहे. पैशाचा भरणा केल्याच्या नंतर येथे सूचीबद्ध पुरवठादाराची निवड याच्यावर क्लिक करायचे आहे. आपला लाभार्थी क्रमांक येथे टाकायचा आहे. शोधा या बटनावर क्लिक करायचे आहे. तर यामध्ये अजून कंपनी निवड करण्याचे ऑप्शन या लाभार्थ्याला आलेले नाही. तर या लाभार्थ्याचा ज्यावेळेस अर्ज हा मंजूर होईल तर त्यावेळेस या लाभार्थ्याला याच डॅशबोर्डला कंपनी निवड करण्याचे ऑप्शनसुद्धा येऊन जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपले जे काही पेमेंट आहे हे पेमेंट अशा पद्धतीनं UPI QR कोड स्कॅन करून करू शकतात आणि ही सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे. तर या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.